गीताताईंना मला प्रश्न विचारायचा आहे की ही राजकारणामध्ये घराणेशाही पद्धत होत चाललेली आहे, म्हणजे तर त्याच्याबद्दल तुमचं काय म्हणणं, ते चांगलं आहे की वाईट आहे? चांगला प्रश्न आहे, चांगला प्रश्न आहे. ते नाही चांगलं नाहीये. पण म्हणजे ही गोष्ट तुम्ही सगळे फॅमिली मिळून डिस्कस का करत नाही? का? त्यांच्याच फॅमिलीमध्ये प्रोड्युसर येतील, डायरेक्टर येतील, स्क्रिप्ट रायटर येतील, आणि नंतर सून त्यांची ऍक्टर, त्याच्यानंतर उरलं सुरलं गीताताई आहेच, मेकअप आहे, कॉस्ट्युम आहे. मग तुम्हाला असं वाटत नाही का दुसऱ्याला थोडं थोडं वाटून द्यावं, दुसरे लेकरं जेवतील खातील? पूर्वी गोडबोल्यांच्या घरी एक नाटकाचा तंबू होता. हा. सगळे घरातली त्याच्यात असायचे. हा. ते आता टेलिव्हिजन आणि फिल्म मध्ये आलंय. अच्छा, म्हणजे आधीपासूनच आहे. म्हणजे आमच्या घरातला लहान मुलगा बंडखोरी म्हणून इंजिनिअरिंग किंवा मेडिसिन करेल. वा 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 वा. वा. निर्मिती ताईंना मला प्रश्न विचारायचा आहे. सांभाळून घ्या. जरा. तर निर्मिती ताई, मला तुम्हाला विचारायचं आहे की माझी एक बहीण आहे, तर तिचं आता लगीन ठरतंय. एक मुलगा आम्ही बघितला, चांगला घरातला मुलगा आहे, पण मला विचारायचं होतं की त्याची आणि तिची पत्रिका जुळवून बघणं गरजेचं आहे का नाही? तुम्हाला काय वाटतं? मुलाची आणि मुलीची पत्रिका, नवरा मुलगा आणि मुलीची पत्रिका जुळवून बघायला पाहिजे का नाही बघायला पाहिजे? मला असं वाटतं की मी माझ्या सुनेची आणि माझ्या मुलाची पत्रिका जुळून पाहिलेली नाहीये. आणि आत्ताच्या काळात मला वाटतं आपण ब्लड ग्रुप जास्त करून बघतो, बघावा. बरोबर. तर त्याची फार काही आवश्यकता नसते. पण निर्मिती ताई, तुम्ही स्वतःची आणि तुमच्या सुनेची पत्रिका जुळवून बघितली, हे खरं आहे की नाही? आमच्या पत्रिका जुळल्या. जुळल्याच डायरेक्ट. आमच्या जुळल्याच, म्हणजे पहिल्यापासूनच जुळल्या. म्हणजे तुम्हाला ऍक्च्युली भीती होती का की हे काहीतरी डेंजर प्रकरण असू शकतं? ते डेंजर प्रकरणच आहे. मग तुमचं काय म्हणणं आहे? त्यांचं काय एवढं राशीवर विश्वास आहे? हो, त्यांचंच नाही, त्यांच्या मुलाचा पण राशी भविष्यावरती विश्वास आहे, मला माहिती आहे. कसं काय? हे कसं आहे, त्या ज्या मॅडम आहेत की नाही, ते त्यांच्या मुलाला, निर्मितीताईंच्या मुलाला हे दांडिया राशीमध्ये भेटले. दांडिया राशीमध्ये? विचारा त्यांना, खोटं असेल तर विचारा. दांडिया दे रे माझ्या हातात. नाही मॅडम, दांडिया राशीमध्ये खरंच विचारा तुम्ही ना, खोटं कशाला आपण बोलणार, पत्रकार माणूस आहे. हो. हा, मला ठीक माहिती आहे. आहे ना. मग तुम्ही कशाला जात होता तिकडं? सर, सांगितलं असतं एकतर्फी म्हणून बोलत नाही आता मी. काय? ऍक्च्युली एकतर्फी निर्मितीताईंना घाबरतो म्हणून बोलत नाही फक्त. काय बोला ना. नाही, नको उगा कोण मार खाईल बाईचा. नाही मारत. बोला. जाणून घ्यायचं त्यांना काय होतं, कोणा विषयी तुम्हाला छान? जाऊ दे आता, पूर्वा मॅडम. त्या अभिनयाची बॉडी बघितली का? मला जाऊक मॅडमला प्रश्न विचारायचा हा, आहे. बरोबर आहे, घ्या. मॅडम, तुम्ही आणि सासूबाई यांना टॅटूची आवड आहे का? हो. टॅटू काढायची आवड आहे, हो. म्हणजे आवडतं. तसंच पारंपरिक मेहंदी काढायची पण आवड आहे का तुम्हाला? हो. हा, आवडतं ना? हो. मग मला सांगा, तीच हातावर काढलेली मेहंदी घेऊन तुम्ही स्वयंपाकघरात स्वयंपाक करता का? नाही, करता? तुम्हाला ते नाही म्हणतायत. नाही, करतात त्या. नाही करत सांगितलं ना. अरे मग स्वयंपाक घरात मला कळत नाही, ते म्हणतात हाताची गरजच नाही, चमच्याची गरज आहे. पीठ सुद्धा ते चमच्याने मळतात. विचारा. मला खूप लडबडलेले हात आवडत हा, नाहीत. म्हणजे तेच. शक्यतोवर जिथे टाळता येईल तिथे मी चमचे. चांगले मॅडम, चांगले. तुम्हाला लडबडलेले हात आवडत नाहीत, ह्याला 7 नंतर भेटा, अक्का लडबडलेलं. आय लव्ह यू. तर मंडळी, सावनी रवींद्र या ठिकाणी आलेली आहे आज, आणि सावनीचा आवाज किती गोड आहे सगळ्यांनाच माहिती आहे. तर सावनी, तू आहेस म्हटल्यानंतर तर काहीतरी छान ऐकण्याची आम्हाला इच्छा आहेच. जोरदार टाळ्या सावनीसाठी. अहो, एक पाहुणा कुठून तरी आला, भुलला माझ्या गोऱ्या रंगाला. मी म्हणलं
थाट. अहो मी म्हणलं करू नकस थाट. अशी लावली मी कैकांची वाट. मोठ्या मोठ्यांची केली मी दैना. मोठ्या मोठ्यांची केली मी दैना दैना दैना. मला म्हणतात हो म्हणतात पुण्याची मैना. मला म्हणतात हो म्हणतात पुण्याची मैना. मला म्हणतात हो म्हणतात पुण्याची मैना. माझ्या गालावर पडते खळी पडते खळी. नको माझं बाई चापे कळी चापे कळी. माझ्या गालावर पडते खळी पडते खळी. नको माझं बाई चापे कळी चापे कळी. मला बघून लाजतोय आईना. मला बघून लाजतोय आईना आईना आईना. अजून शिट्टे येऊ दे की. मला म्हणतात हो म्हणतात पुण्याची मैना. 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 तर 2 दिवसांपूर्वीच फ्रेंडशिप डे सगळ्यांनी साजरा केला आणि तुकरटवाडीमध्ये आम्ही फ्रेंडशिप सप्ताह साजरा करतोय. आणि त्या निमित्ताने आपण असा एक संकल्प करूयात की दर फ्रेंडशिप डेला सासूबाईंनी सुनबाईंना फ्रेंडशिप बँड बांधायचा आणि सुनबाईंनी सासूबाईंना फ्रेंडशिप बँड बांधायचा. आणि याची सुरुवात करूयात मग आपल्यापासूनच. करेक्ट नाही का? आम्ही एका वेगळ्या पद्धतीच्या गोष्टीची व्यवस्था केलेली आहे. घेऊन या. फ्रेंडशिप बँड्स पण आहेत. यानंतर हा एक सॅश आहे, तो सासूबाईंनी सुनबाईंना असा अडकवायचा आहे, असा छानसा. आणि त्यानंतर एक सरप्राईज आहे, ते नंतर सांगतो. या सुरुवात तुमच्यापासून करूयात मग. आता आणखीन एक सरप्राईज आहे, घेऊन या. अरे वा.